अमल साहेबांना, मुन्ना साहेबांना आणि आप्पांना भेटलो. बर. मुन्ना साहेब आम्ही एवढं त्यांना हे केल्यानंतर त्यांनी म्हणले मला वेळ द्या, माझ्या हातात नाही म्हणले, आमचा पक्ष काय आमच्या हातात निर्णय काही होत नाहीत, वरच्या लेवलला निर्णय होतात काय, आणि थोडा वेळ द्या. मग दिवसभर आम्ही वेळ दिलो. संध्याकाळी कार्यकर्ते असं म्हणाले की बघ तुम्ही लढायलाच पाहिजे म्हणून. आप्पा म्हणाले एका शब्दात काय, चौगले साहेब काय, शौमिका जिल्हा परिषद सदस्य होऊन अध्यक्ष झाल्या काय, परत आमच्या घरातली कोण राहणार नाही जिल्हा परिषद. आणि ते सगळ्यांना 100 कार्यकर्त्यांना आप्पा म्हणाले काय, चेअरमन साहेब, चौगले साहेब तुम्ही लढायचं चला, आणि अशोक माळी तुम्ही तालुक्यामध्ये लढायचं. त्यांनी आदेशही काढला आम्हाला. मला कारखान्याच्या माध्यमातून कुठलीही राजकीय वारस नाही आमच्या घराण्याला. माझे वडील असते किंवा घरातली कोणीही राजकीय वारलं माझ्यापासून सुरुवात झाली आहे. बरोबर. त्यामुळं कुंभोजचं एक मॉडेल कुंभोज जिल्हा परिषद 8 गावं त्याचा पूर्ण कायापालट करायचं आमचं, कारण त्याचा संधी मिळालेली आहे. मुळात मला आवडच आहे. बरोबर. सार्वजनिक काम करायचं मला आवडच आहे. त्यामुळे संधी मिळाली की नाही, संधीचं मी 100% सोनं केल्याचे दाखवणार. येणाऱ्या 5 वर्षात ह्या मतदारसंघाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही ही मी शब्दाने म्हणजे असं घेतो. कारण मी सत्ता नसताना जवळ 30-35 कोटीची कामं केली. कुंभोज विकास म्हणजे रस्ते, गटर, शिक्षण, शाळा, मुलींना मोफत शिक्षण, सगळं शासनाचे जे योजना आहेत बरोबर पूर्ण त्याचं 100% अंमलबजावणी करणार. कारण मला शासकीय कुठंच पद नव्हतं. बरोबर. पहिल्यांदा मला शासकीय पद मिळालं नाही, मला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं पूर्ण कामाचं झोकून मी 5 वर्षे मी असते, आमचा मुलगा असू दे आणि काय सन्मती चौगुले असू दे, पूर्ण झोकून आम्ही की नाही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं पूर्ण कायापालट केल्याचं राहणार. 1992ला मी पहिल्यांदा बाबा ग्रामपंचायत सुरेश पाटील माजी सरपंच म्हणून त्यांनी मला ग्रामपंचायतची उमेदवारी दिली. त्यावेळी मी पहिल्यांदा जवळजवळ 700 ते 800 मतांना ग्रामपंचायतला निवडून आलो. 25व्या वयात मला सरपंचाचा मान मिळाला. 92 ते 95 पर्यंत मी सरपंचाचा काळ काढलेला. राज्यात ग्राम अभियान म्हणजे उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून राज्यात माझा कुंभोज ग्रामपंचायतचा ग्राम अभियानामध्ये पहिला नंबर आहे. माझी काही तत्व आहेत. मी एकदा सरपंच झालो, परत मी ग्रामपंचायतला लढवायचं म्हणून माझी तत्व आहे. परत ग्रामपंचायत लढवायचं, परत 30 वर्षांना मी मुलग्याला उभा केला. मी परत एकदा पद भोगल्यानंतर परत पद भोगायचं नाही म्हणून ठरवलं. पाठीमागे उमेदवार काय केला हे केलं मी काही टीका करणार नाही. काय केलाय काय नाही याच्यावर मी चर्चा पण करणार. लोकांना एक नवीन चेहरा लागतो. तरुण पिढी आहे की नाही, ह्या लोकांना नवीन चेहरा लागतो. त्यामुळं आम्ही नवीन चेहरा आहे. पहिल्यांदा जेलला तसं आम्हाला 30-35 वर्षांना काही फार हुशारांना संधी मिळाली. बरोबर. कारण आरक्षणच 15-20 वर्ष आरक्षण मिळालं आम्हाला संधीच मिळू शकते. हे सरकार आहे हे बाबा गोरगरिबांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार. जनतेचा कल असा वळला की ही महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम करणारे नेते आहेत. त्यामुळे ह्यांच्या पाठीमुळे आपण राहिलेले. पण दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आढावा. आणि आज मी बघायला गेलं तर कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे. या जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार सन्मती बाबासो चौगले यांच्यासोबत मी आज चर्चा साधणार आहे. बाबासो चौगले साहेब आता माझ्यासोबत आहेत. खरं बघायला गेलं तर कुठलाही राजकीय वारसा नाही, मात्र शून्यातून आजपर्यंत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या गावासाठी, या भागासाठी आणि इथल्या लोकांच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आता त्यांचा एकूण एक राजकीय प्रवास कसा होता, या राजकारणामध्ये ते कसं काय वळालेत आणि ह्या सविस्तर समाजकारण कशा पद्धतीने त्यांचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. साहेब, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, एकूण एक पहिल्यांदा मला आपल्याला विचारायला आवडेल की राजकारणाकडे आपण जे काही वळायचा जो निर्णय घेतला हा कधीपासून घेतला किंवा कधी? नमस्कार. केके न्यूज ह्याच्याबद्दल मी सुरुवातीला स्वागत करतो, कारण मुलाखत यायला मला संधी मिळाल्याबद्दल स्वागत करतो. माझं 1984ला शिक्षण पूर्ण झालं. मी 12वी केलो, ITI केलो, MPSCची परीक्षा पण दिलो. MPSC परीक्षा दिलो. मी RTO साठी फार प्रयत्न केला. काय पण थोडंसं आमचं त्यावेळी काय राजकीय वारस नव्हता, काय नव्हता. वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यावेळी आणि कल्लापण्णा आवाडे, आदरणीय कल्लापण्णा आवाडे दादा उद्योगमंत्री होते. त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो, भरपूर प्रयत्न केले, पण आम्हाला ते यश आलं. मग मी त्याच्यानंतर ST महामंडळमध्ये नोकरी केली 1-2 वर्षे. माझे 2 भाऊ 2 बहिणी आहेत. 2 भाऊ आहेत ते सर्व्हिसला होते. एक भूविकास बँकेत आणि एक पंचगंगा कारखान्याला. आता शरद कारखान्याला त्यांनी डेप्युटी म्हणजे शिफ्ट इंजिनियर आहे. आणि मी बी नोकरी करत होतो. आमच्या दोन्ही भावांचं म्हणणं काय पडलं की दोघे पण बाहेर. बरोबर. आणि शेती कोण करायची वडिलांची.
म्हणून नोकरी करणार सगळेजण नोकरी करायला नको, कोणतरी एक जण बाबा शेती पुढं होऊन बाबा जबाबदारी प्रगती घ्यायची. करण्यासाठी हा. शेती केलं होतं. आमचं जिरायत शेती होती, मग थोडी जिरायत शेती एकदमच कमी होती. त्यामुळं सगळ्यांचं मत, दोन्ही भावांचं काय म्हटलं, कोणतरी एक जण बाबा तू आता नंतर लागलास नोकरी बरोबर. आणि तुला ते MPSC मध्ये यश आलं हा. नाही, MPSC मध्ये यश आलं नाही, हा. त्यामुळं तू सगळं काय तर, आणि मला नोकरीपेक्षा की नाही मी थोडासा डिस्टर्ब झालो की MPSC पास होऊन सुद्धा माझं काम झालं नाही हा. काय, त्यामुळे मी थोडं काय तर धंदा करायचा, हे करायचा, आपलं प्रगती करायचं ह्यासाठी बर. मी नोकरी सोडून दिली. हा. नोकरी सोडून दिल्यानंतर की नाही 85-86 ला आमच्या दोन्ही भावांचं लग्न झालं. 85-86 ला हा, लग्न झाल्यानंतर आमची जिरायत शेती आम्ही 86-87 ला पाईपलाईन केलं. पाईपलाईन केल्यानंतर की नाही सगळं बागायत शेती केली. आमची टोटल 12 एकर जमीन बागायत झाल्यानंतर बाबा आम्ही प्रगतीला ऊस लावायचं. एकला पूर्वी ऊस नव्हतं, हायब्रिड शेंग, ज्वारी, सोयाबीन ही पिकं. ऊस नसल्यामुळे आम्ही प्रगती, आणि मुळात पाईपलाईन झाल्यानंतर आम्हाला भाजीपाला जास्त आवडला. बरोबर. फ्लावर, वांगी, टोमॅटो, ढबू हे करायचा नाद लागला. मग करत करत मला भाजीपाल्याचा एक थोडासा आमचा मुलांचा ग्रुप झाला, मित्रमंडळीचा आमचा 10-15 जणांचा ग्रुप झाला. त्यामध्ये आम्ही भाजीपाला वाढवत गेलो. त्या भाजीपाला वाढवत गेल्यानंतर आम्ही 1990 ला एक जय विजय तरुण मंडळ गणपतीचं मंडळ होतं. एका मगदुमगेला गणपती मंडळ होतं, आणि थोडं पूर्वीपासून मला जरा गणपती दर्शनचं किंवा आवड होती. ते मंडळ बसवलं, त्यांना थोडंसं हे होतं काय की एवढं कोण त्याला हातभार करत नव्हतं, आर्थिक हे सहकार्य करत नव्हतं. आमची काय ते परिस्थिती नव्हती, पण आम्ही काय आर्थिक करू देतो. पण त्याला बाबा मिरवणूक काढताना बाबा असं घेऊन टाकलं. मी म्हणजे काय तर वाजून तरी सांगा, हे करा, आम्ही पैसे देतो म्हटलं. आम्ही सगळे 10-12 जण पैसे देतो म्हटल्यावर म्हणजे ते मंडळ नाही तर वाजवत येऊन गेलं. मग 1991 ला काय केलं आम्ही एक अंकुश तरुण मंडळ म्हणून मंडळ स्थापन केलं. सर्व समाजाची मुलांना घेऊन त्यांनी अंकुश तरुण मंडळ म्हणून आम्ही सुरुवात केली. आणि तिथून माझा सामाजिक म्हणजे राजकीय किंवा याची सुरुवात झाली. 1990-91 ला का नाही परवा अंकुश तरुण मंडळ म्हणून आमच्या ग्रामपंचायती समोर मी गणपती बसवलं. गणपती बसवल्यानंतर एवढं कार्यक्रम 8 दिवस आम्ही वेगवेगळे पटणात हे कार्यक्रम करून गावात वातावरण गणपतीचं निर्मिती करून कधी चांगलं वातावरण केलं. ते वातावरण कधी गावात हा माझं एक इमेज तयार झालं की हा मुलगा सार्वजनिक काम करायला चांगला ग्रीप घ्यायला आहे. म्हणून 1992 ला मी पहिल्यांदा बाबा सुरेश पाटील माजी सरपंच म्हणून त्यांनी मला ग्रामपंचायतची उमेदवारी दिली, युवा क्रांती आघाडी म्हणून उमेदवारी दिली 1992 ला. त्यावेळी मी पहिल्यांदा जवळजवळ 700 ते 800 मतांना ग्रामपंचायत निवडून आलो. आमचे जवळजवळ 15 पैकी 11 जण निवडून आले. एक जण 12 उभा केला होता मी काय, आणि विरोधी पॅनलचे 3 आले. 12 निवडून एक प्रकाश पाटील म्हणून तो पराजय झाला, आणि आमचा 11 झाला. त्यावेळी मला पहिल्यांदा तरुण वयात 25व्या वयात मला सरपंचचा मान मिळाला. 1992 ला. 92 ते 95 पर्यंत मी सरपंचचा काळ केला. राज्यात ग्राम अभियान म्हणजे उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून राज्यात माझा कुंभोज ग्रामपंचायत ग्राम अभियानामध्ये पहिला नंबर आला. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते आणि रणजित देशमुख ग्रामीण विकास मंत्री होते. राज्यात नंबर आल्यामुळं की नाही माझं कोल्हापूर जिल्हा परिषदचं की नाही त्याचं नवीन दुसऱ्या मजल्या इमारतीचं उद्घाटन होतं. त्यावेळी मला शरद पवारच्या हस्ते पुरस्कार मिळाला. उत्कृष्ट ग्रामपंचायत ग्राम अभियान मध्ये कुंभोज ग्रामपंचायत म्हणून उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मला पारितोषिक मिळालं. तिथून बघायला गेलं तर एक पहिला टप्पा पूर्ण झाला पहिला टप्पाला. आणि 95-96 ला माझी कारकिर्दी संपायची उद्योगी आमच्यात एक दुर्गेवाडी म्हणून धरणग्रस्त वसाहत आहे कुंभोजला. दुर्गेवाडी म्हणून चांदोली वसत आहे. शासनाने त्यावेळी काय केलं की ज्या ज्या वसाहती आहेत त्यांना ग्रामपंचायत वेगळी पाहिजे तर त्या ग्रामपंचायत द्यायचं. शासनाने जाहीर काढला. थोडं माझं कालावधी पूर्ण व्हायच्या अगोदर ग्रामपंचायत आमची बरखास्त केली आणि त्यांना वेगळी ग्रामपंचायत करून दिली. कुंभोजचं म्हणजे धरणग्रस्त लोकांना उभा दिली. शासनच काय म्हणलं, मी त्यावेळी कुठं कोर्टात गेला असतो तर ते खूप झालं नसतं, पण मी त्याची अपेक्षा पण केली नाही. शासन जे निर्णय घेतले की नाही त्याची बांधील की नव्हा मला सीओ डेप्युटी सीओ त्यावेळी कोण होते माहिती काय मला आठवण ना, त्यांनी सांगितले बाबा त्यांची शासनच निर्णय घेतला की ज्या ज्या धरणग्रस्तांनी गावांनी व वेगळी ग्रामपंचायत मागतात त्यांना ती देऊन टाकायचं. तुम्ही काय विनाकारण कोर्ट मॅटर हे करू नका. मग ठीक आहे म्हणलं. माझा 5-6 महिने कालावधी झाला तर मी
हे करून टाकलो बाबा, ठीक आहे आपलं बाबा 4-5 वर्षी कारकीर्द झाल्या, देऊन टाकलो. तिथून माझं सार्वजनिक काम करायची पद्धत वाढत गेली. 1997ला जिल्हा परिषदला निवडणूक, अरुण पाटील जिल्हा परिषदला होते, थोडक्या मतानं पडले. त्यांना ताकदीनं आम्ही गाव एक करून त्यांना मदत केली. त्याच्यानंतर 2000 साली मी लोकांची जेव्हा म्हणून एक कर्मवीर ग्रामीण बिगर शेती संस्था म्हणून पतसंस्थेची स्थापना केली, सुरू केली 2000. आज त्या पतसंस्थेचं जवळ वटवृक्षारोपण 10 कोटी ठेवी आहेत. काय A+ हे आहे आपलं ऑडिट A+ आहे. चांगलं उत्कृष्ट चालल्या, जवळजवळ 40 लाखापर्यंत वर्षाला नफा होतोय. जवळ 4-5 कोटीचं आमचं भाग भांडवल तयार आहे, स्वतःच भाग भांडवल तयार आहे. बरोबर. सुजाता जागा घेतल्या, जागा बांधायची राहिल्या. तिथून मी 2002ला एक श्रीराम पाणी पुरवठा संस्थेची स्थापना केली. बरोबर. श्रीराम पाणी पुरवठा संस्था स्थापन केल्यानंतर की नाही त्यामध्ये 250 एकरचं बाहुबली बाजूला की नाही नदीपासून की नाही पाईपासून ते शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था केली. पाण्याची व्यवस्था केल्यानंतर ते श्रीराम पाणी पुरवठा सुद्धा आता व्यवस्थित सुरळीत आहे. 250 एकर. त्यानं 2004ला माझं काम बघून कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याला कधी मला संचालक होणार. त्यानंतर 2002 ते 2004 पर्यंत मी शरद कारखान्याची उभारणी चालू होती. त्यावेळी शरद कारखान्याला जो सभास करून घेणं किंवा त्यांना लोकांना हे करणं, त्या माध्यमातून शरद कारखान्याचा थोडंसं माझा हातभार लागला. 2002 ते 2004 पर्यंत की नाही शरद कारखान्याची उभारणी ते कारखाना आमच्या शेजारी असलेले आणि जरा रिलेशन शामरावांची आम्हाला चांगलं संबंध आणि पै पाहुणीचं नातं असल्यामुळे आम्ही नाहीतर 2004 पर्यंत काही शरद कारखाना उभारून केलं. 2004ला आवाडे दादा आणि प्रकाश अण्णांनी मला सांगितलं. मला त्यावेळी कुंभोजचे संचालक काकाताई जाधव होते. परत हे आपले त्या भागातलं म्हणजे लेडीज जागा होते. 2004ला मी जवाहर कारखान्याचा संचालक झालो. होपरी कल्लापन्ना आवाड्याचा संचालक झालो. त्यानंतर मी कारखान्याच्या माध्यमातून माझं काम चालू झालं. बरोबर. 2004 पासून त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून काम करत असताना सार्वजनिक गणपती मंडळाला वर्गणी देणे, कारखान्याच्या माध्यमातून पाण्यात रस्ते करणे, गावात वैद्यकीय मदत देणे कारखान्याच्या माध्यमातून, ऑपरेशन कॅन्सर असते, परत किडनी असू दे, हार्ट असू दे, बरोबर, बायपास असू दे, ह्या सगळ्यांना साहेब आतापर्यंत तुम्ही स्वतः सरपंच म्हणून काम केलेलं आहे. तुमचे चिरंजीव त्यांनी देखील सरपंच म्हणून या भागामध्ये काम केलेलं आहे. सरपंच असताना या कुंभोज गावासाठी आपण काय काय कामं केलं? कुंभोजमध्ये माझी काही तत्व आहेत. मी एकदा सरपंच झालो, परत मी ग्रामपंचायतला लढवायचं म्हणून माझे तत्व आहे. परत ग्रामपंचायत लढवलं नाही, लढवलं नाही. मी परत 30 वर्षाने मी माझ्या मुलग्याला उभा केला. परत 30 वर्षाने मी मुलग्याला उभा केला. मी परत एकदा पद भोगल्यानंतर परत पद भोगायचं नाही म्हणून ठरवलं. काय म्हणजे परत ग्रामपंचायतचे परत कधी नाही, परत 30 वर्षानं बोलवले. त्यानंतर मी काम करत असताना कारखान्याच्या माध्यमातून काय जनावर दवाखाना, लोकवर्गणीचा जनावर दवाखाना बांधला. बरोबर. पाणी टाकीजवळ. पूर्वी शाळा, मी सरपंच असताना शाळेत फरशा नव्हत्या, त्यावेळेस सारवण होते मुलं. शाळा लोकवर्गणीचं सगळं त्यावेळेला करून घेतलं, फरशा बसून घेतलं. त्यानंतर पानंद रस्ते गेले भरपूर. पानंद रस्ते केल्यानंतर की नाही त्यानंतर मी माझं ग्रोथ वाढत आणि 2007ला अरुण पाटला ताकदीनं आम्ही निवडून दिलो जिल्हा परिषदेला. आमचे कुंभोजचे गावचे पाटील की नाही अरुण पाटलांना सुद्धा ताकदीनं आम्ही सर्वांनी गावाने मिळून की नाही निवडून दिलं. 2012ला जनस्वराज्य स्मितावळीला निवडून दिलं. त्यानंतर 2014ला कल्लापन्ना आवाडे आणि राजू शेट्टींचं इलेक्शन लागले. त्यावेळी ताकदीनं आम्ही एकत्र नाही तर आवडेदारांनी निवडण्याचा प्रयत्न केला. बरोबर. पण त्यावेळी आम्हाला यश आलं नाही. आणि माझं काम बघून 2015ला कल्लापन्ना आवाडे दादा आणि प्रकाश अण्णा यांनी मला व्हाईस चेअरमनची संधी दिली. 2015ला व्हाईस चेअरमन म्हणजे मला संधी दिली कारखान्यात. मग त्यानंतर 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं. परत आमचं मल्टीटेस्ट असल्यामुळं माझं कामाची पद्धत आणि माझं हे बघून त्यांनी मल्टीटेस्टला 10 वर्षच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन होता येते. बरोबर. 15 वर्ष होता येत नाही. परत 5 वर्ष गॅप पडलं तर परत होता येते.
पण माझं काम बघून का नाही त्यांनी स्पेशल केस मंजुरी आणून मला परत तिसऱ्यांदा व्हाईस चेअरमन तिसऱ्यांदा केला. हा म्हणजे आम्हाला हे सगळे जे आहे ते कामाची पोच हा पाहिजे. आणि माझं तिसरा टर्मला मी दादांना, अण्णांना, राहुल साहेबांना, आमदार राहुल साहेबांना यांना मी म्हटलं माझं 10 वर्ष योजना नवीन लोकांना संधी द्या काय. बर, पण त्यांनी काय म्हणले, तुझी कामाची पद्धत, तुझं हे कुठलं इलेक्शन असू देत, काय असू देत, जबाबदारीनं त्यांचे इलेक्शन असते किंवा तिकडे उपरी अण्णांचा, प्रकाश अण्णांचा दुसरा जुना मतदारसंघ बरोबर 13 गाव असते, ती पूर्ण बरोबर. यंत्रणा राबवायचं माझं मी म्हणजे पूर्ण काम करतोय मी. आणि असं पॉझिटिव्हली काम करतोय, तळापर्यंत उतरून किंवा हे करून रिझल्ट दिलोय त्यांना. त्यामुळे त्यांनी माझ्यावर फार विश्वास टाकलाय. मग आता ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महिला आरक्षण पडल्यानंतर कशा पद्धतीने नेमक्या घडामोडी घडल्या? घडामोडी काय, सुरुवातीला जिल्हा परिषदचं महिला आरक्षण पडल्यानंतर की नाही काय आरक्षण पडते हे आम्हाला माहित नव्हतं. बरोबर. हा, कारण काय हे कोर्ट मॅटर हे वेगवेगळे म्हणजे की नाही शासनाचं आणि कोर्टाचं थोडं संघर्ष. जवळजवळ हे 9 वर्ष झाले आपलं जिल्हा परिषद इलेक्शन झालं नाही. सुरू म्हणजे 5चे टर्म झाला, 4 वर्ष जिल्हा परिषद इलेक्शन झालं. बरोबर. त्यामुळे इलेक्शन कधी होतात हे कुणाच्या मनात म्हणजे नेत्यांच्या मनात नाही कोणाला. कोर्टानं अचानक बाबा 4 महिन्यात बाबा निवडणूक घेऊन टाका आणि हे करा म्हटल्यानंतर की नाही आमची काही तयारी पण नव्हती. बर. कारण कधी लागते काय माहित नाही. मग सुरुवातीला जिल्हा परिषद लागणार म्हणाले, बरोबर. नंतर महानगरपालिका म्हणणार, मग नगरपालिका. खरंय. पण हे सगळं उलट झालं सगळं. खरंय खरंय. पहिल्यांदा बाबा नगरपालिका लागले, परत बरं एवढे जण कोर्टात गेले की जिल्हा परिषद निवडणुका होतात का नाही ही शंका होती. शंका होती. खरंय. हा, सगळीकडे महाराष्ट्रभर का नाही, कारण आरक्षण चुकीचं 50% वर पडलं. बरोबर. आरक्षण चुकीच्या पडल्यामुळे निवडणूक कधी होत्यात काय होत्यात की नाही ही संभ्रमावस्था तयार झाली. फार संभ्रम, कारण बरेचसे महाराष्ट्रातले की नाही 96 लोकांनी कोर्टात गेले होते. बरोबर. टोटल सगळ्या महाराष्ट्रातील 96 लोकांनी कोर्टात गेले. त्यामुळे सदाशी लवकर निवडणूक होतील असं काय आम्हाला वाटलं नव्हतं. म्हणून आम्ही नगरपालिका इलेक्शन जिंकली, महानगरपालिका जिंकली, मग जिल्हा परिषद जिंकला. जिल्हा परिषद निवडणूक लागल्यानंतर बाबा मी पहिल्यांदा बाबा सावकारांच्या गट गेलो, विनय चौकांचे. बर. विनय चौक अण्णांना सांगितलं, प्रकाश आवाडे साहेबांना, राहुल साहेबांना सांगितलं की कुंभोची जागा स्टँडिंग जिल्हा परिषद त्यांची असत्या. महायुतीमध्ये असं ठरलेलं आहे. बरोबर. काय कुंभोची जागा ही बाबा विद्यमान जो असेल विद्यमान त्यांची. बरोबर. मग विद्यमान कोण आता जिल्हा परिषद सदस्य? प्रवीण यादव. हा, म्हणजे ते थोडक्यात ते शिंदे, प्रवीण यादव जरी उभाटामध्ये असला तर ती जागा शिंदे सेनेला गेली. बरोबर. शिंदे सेनेला गेली. शिंदे सेनेला दादांना गेली, धैर्यशील दादांना गेली. बरोबर. हा, धैर्यशील दादा गेल्यानंतर की नाही आणि त्यांना काय धैर्यशील, मग त्यानंतर मी धैर्यशील दादांच्याकडे गेलो. धैर्यशील दादा म्हटलं, दादा कुंभोची जागा काय मी लढवायची माझी इच्छा आहे. मला अण्णा, राहुल साहेब आणि दादांनी मला परवानगी दिली. बरोबर. दिल्यानंतर मग मी धैर्यशील दादा घेतो, दादा मी असं जिल्हा परिषदला लढवायची माझी तयारी आहे. नाही मग म्हणाले माझ्या 2 जागा आहेत म्हणाले धैर्यशील दादा, एक कुंभोज आणि रोकडी. माझे म्हणजे रोकडीतनं हेरल्याचे राजेश पाटील निवडले ते तिथं शिंदे सेनेत आहेत. बरोबर. ते आणि कुंभोची माझे मला हा बाबा 11 मध्ये मला कुठेही 2 दिलं तर माझा काही विषय नाही, मला हेच पाहिजे तेच पाहिजे नाही. बरोबर. आणि त्यांनी काय म्हणले, कुठं तर देऊन म्हणजे पडणारी जागा मी घेणार नाही म्हटली. बरोबर. जिथं विजय होणार आहे की नाही ती जागा घेणार. दादानी स्पष्ट सांगितलं. पण ठीक आहे म्हटलं. मग तसं त्या पद्धतीने मी अण्णांना सांगितलं, त्यांना काय बोललं. मग त्यांची इच्छा काय झाली की मला रे बाबा रेंदाळ दिला तर मी कुंभ सोडतो. रेंदाळ ते मुरलीधर, शिवाजीराव मुरलीधर जानकर त्यांना सोडा, मी तुम्हाला कुंभ सोडतो. बरोबर. कुंभ सोडतो म्हणलं म्हणजे समविचारानं ते समविचार झालं. कुंभ सोडतो. आता मला साहेब सांगा, ह्या निवडणूक लागलेली आहे, प्रचार तुमचा सुरू आहे, लोकांशी तुम्ही जाताय भेटताय. आता मी सुद्धा तुमचा प्रचार हे बघितला. आता आज आपण बघायला गेलं तर भेंडवड्यामध्ये आहे, भेंडवड्यामध्ये मी तुमचा प्रचार बघितला. प्रचाराला भरपूर गर्दी आहे, लोक उत्स्फूर्त आणि त्यामध्ये महिला सुद्धा उत्स्फूर्तपणे आहेत. तरुणांचा एक वेगळाच गट आहे. ही एवढी ताकद, एवढी लोक, हे नेमकं काय गणित आहे मला समजलेलं नाही. कारण का नाही, लोकांना नवीन चेहऱ्याचं जास्त फोकस आहे. बर. लोकांना कारण जिल्हा परिषद पाठीमागे उमेदवार काय केला हे केलं मी काही टीका करणार नाही, काय केलाय काय नाही याच्यावर मी चर्चा पण करणार नाही. लोकांना एक नवीन चेहरा लागतोय. आता तरुण पिढी आहे की नाही, ह्या लोकांना नवीन चेहरा लागतो. त्यामुळं आम्ही नवीन चेहरा आहे. पहिल्यांदा जिल्हा तसं आम्हाला 30-35 वर्षांना काही फार हुशारांना संधी मिळाली. बरोबर. कारण आरक्षणच 15-20 वर्ष आरक्षण आम्हाला संधीच मिळू शकली नाही. बरोबर. त्यामुळे ह्यावेळी आम्हाला संधी मिळाली. संधी मिळाली त्याचं सुदैवाने एक संधी मिळाली आरक्षणाच्या. म्हटलं जनरल पुरुषच्या महिलाच्या रूपानं संधी मिळाली. बरोबर.
त्या रूपात आम्ही कामाचं एक ट्रॅक करायचं आम्ही हे करून कनी प्लॅटफॉर्म तयार करायचं ठरवून कनी आम्ही त्यात उतरलो. त्याच्यानंतर काय घडामोडी झाल्या की धैर्यशील दादांनी मला सांगितलं की बाबा राहुल साहेबांना की रेंदाळ सोडताल मी कुंभोज सोडतो. साहेब आता एक लोकांचा बघायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? प्रतिसाद म्हणजे प्रचंड मिळतात. ह्याचं कारण सांगतो की नाही, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काय आता महायुती सरकार आहे ते कामाचं रिझल्ट आहे. आणि लाडकी बहीण असू दे, परत शेतकऱ्यांना किसान योजना असू दे, बरोबर, काय वर्षाला 12,000 रुपये मिळतात, महिलांना महिन्याला 1,500 म्हणजे 12 आणि 18 30,000 म्हणजे महिन्याला 2,500 रुपये घरात बसून मिळाल्यामुळे, बरोबर, त्यामुळे हे सरकार आहे हे बाबा गोरगरिबांचं आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे लोकांचंच असं कल आहे की हे महायुती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचे पर्याय नाही, त्यांच्याविषयी आता पर्याय नाही. त्यामुळं जनतेचा कल असा वळला की ही महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम करणारे नेते आहेत, त्यामुळे ह्यांच्या पाठीमागे आपण राहिलेलं बरं. आता तुम्हाला तुमचा भाग म्हणजे कुंभोज जर का बघितलं साहेब तर एक 10 ते 12,000 लोकांचा टोटल म्हणजे तिथं मतदार आहे. या मतदारांना कशा पद्धतीने आपण आश्वासित करताय? कारण तुमची बघितलं तर गावातली शीट आहे, तुमचं काम चांगलं आहे, काम जे आहे ते गावातल्या लोकांनी बघितलेलं आहे. लोकांना, नागरिकांना काय सांगाल कुंभोज गावच्या? कुंभोज गावचं की नाही टोटल मॉडेल चेंज करायचं मला, म्हणजे कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं कामाच्या रूपातनं की नाही मला कारखान्याच्या माध्यमातून कुठलीही राजकीय वारस नाही. आमच्या घराला माझे वडीलच देत किंवा घरातली कोणीही राजकीय वारस माझ्यापासून सुरुवात झाली आहे. बरोबर, त्यामुळं कुंभोजचं एक मॉडेल कुंभोज जिल्हा परिषद 8 गावं याचा पूर्ण कायापाल करायचं आमचं, कारण त्याचा संधी मिळालेली आहे. मुळात मला आवडच आहे, बरोबर, सार्वजनिक काम करायचं मला आवडच आहे. त्यामुळे संधी मिळाली की नाही संधीचं मी 100% सोनं केल्याचे दाखवून आहे. येणाऱ्या 5 वर्षात ह्या मतदारसंघाचा कायापाट झाल्याशिवाय राहणार नाही ही मी शब्दाने म्हणजे असं हे दो, कारण मी सत्ता नसताना जवळ 30-35 कोटीची कामं केली. हा नरंदे ते खोचे रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेने जवळ 7 लाख रुपये. नरंदे ते खोचे वाटरमार्गी रस्ता 8 कोटी रुपये. वाठार ते कुंभोज 5.5 कोटी रुपये. कुंभोज ते दुर्गेवाडी दानोळी रस्ता 6 कोटी रुपये. आणि हातमी रोडला बाबू जमालचा रस्ता आहे की नाही, बाबू जमालचा 3.5 किलोमीटर 3.5 कोटी रुपये. बरोबर, हे आणि अंमल साहेबांनी बाबू जमाल कुठलंही पद नाही सकलात पेर ते नरंदे फाटा आहे ते 2.5 कोटी रुपये. ही सगळी कामं म्हणजे आमदार प्रकाशांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, गिरीश महाजन हे ग्रामविकास मंत्री होते. अंमल साहेबांचा मतदारसंघ आणि प्रकाश मतदारसंघ सिटी लेवलला आहे. अगदी बरोबर, हा सिटी. अंमल साहेबांचा कोल्हापूर दक्षिणाला आणि गिरीश महाजनने 35 किलोमीटर कनी ह्यांना काय दिले की तुम्ही मुख्यमंत्री सडक ग्रामीण मध्ये मला रस्ता सुचवा म्हणून सांगितले. त्यावेळी मग अंमल साहेबांनी आणि प्रकाशांनी कनी कुंभोजची सगळी रस्ते सुचवून कनी मला म्हणले तुम्हाला कुठली कुठे असते, आम्ही फक्त एक बाबू जमालचा रस्ता मागितला होता 3.5 कोटी. फार रस्ता शेतकऱ्यांचा खरा झालाय आणि तो रस्ता द्या म्हणून सांगितलं. त्यांनी म्हणले तुला 1 का 4 रस्ता तो कुठली पाहिजे म्हणलं. त्यांचं पत्र जोडलो, अंमल साहेबांचं पत्र जोडलो, दोन्ही पत्र जोडलो आणि म्हणला मला जवळजवळ 30 ते 32 कोटी रुपये हे दोघांनी नेते पण त्याचं कामच चालू पण आहे त्यांनी करून दिले. कुंभोजचं राष्ट्रीय पेयजल 17 किलोमीटर अंतर्गत हे सुद्धा प्रकाश आवाडे साहेबांनीच करून दिले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कनी त्यावेळी स्पेशल केस म्हणून त्यावेळी आणून दिले. आता जल जीवन मिशन ह्या आता 1 कोटी 65 लाखाचं पूर्ण आमचं तयार आहे. पण आम्ही अजून चालू काय केलं नाही की बाबा आम्हाला अनेक लाईन टाकायची आहे, नदीपासून पाण्याच्या फिल्टर हाऊस पर्यंत कनी आणि पॅरलल लाईन टाकायची आहे. बरोबर, आणि जॅकवेल बांधून कनी पॅरलल लाईन टाकून पूर्ण अनेक लाईन टाकल्याशिवाय तेव्हा जलजीवनचे पूर्ण कुंभोज मध्ये सगळा मळा भागात आम्ही पाईपलाईन न्यायला. थोडं अंतिम टार थोडी वसा थोडी राहिलेली आहेत काय पार बाहुबलीपर्यंत नरंदीपर्यंत माळीमळा, सपकाळ मळा, खोत मळा, हिंगलजी मळा, परत वाटार रस्ता, माने मळा, सर्व मळ्यांना का नाही हे
एक वेगळं व्हिजन घेऊन आता हा, आपण ह्या वेगळं- याच्यामध्ये कामाला हे लागलाय. झालं. साहेब, कुंभोज सोबत आजूबाजूच्या गावांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टींची कमतरता आहे. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशी की एक जवळपास 12 गावं 8 गाव 8 गावं या मतदारसंघ जवळपास बघायला गेलं तर 8 गावं या मतदारसंघांच्या मध्ये आहेत. त्या दृष्टिकोनातून बाकीच्या इतर गावांसाठी आपलं नेमकं काय व्हिजन असणार आहे? नाही, त्यांना त्या गावांना का नाही त्यांच्या त्या गावातल्या ग्रामस्थाकडून काय मागणी येत्या बर. त्या ह्याच्यावर आम्ही की नाही काय ते कामाचं आम्ही मॉडेल का नाही देणार. मग रस्ते असतील, गटरे असतील, हे प्राथमिक शाळा असतील, त्याचं म्हणजे मुलं कमी असतात प्राथमिक शाळेला, प्रायव्हेट शाळेमध्ये जास्त ओघ आहे, त्यामुळे शिक्षणाचे सुधारणा करणे, प्राथमिक शाळेचं सुधारणा करून बाबा ते सुशिजोबा प्राथमिक शाळेत मुलं जास्त कसं जातील का नाही. त्यांना आता आजच्या घडीला सगळं प्रायव्हेट शाळेलाच ओघ जास्त आहे नाही, पैसा देणे आणि शाळा शिकणे ही झालं. त्याप्रमाणे की नाही प्राथमिक शाळांच्यावर भर देणे. जवळपास बघितलं तर आता या लढतीकडे मग तुम्ही कशा पद्धतीने बघताय? जे आता आपल्या कुंभोज मध्ये लढत होत आहे, तिहेरी साधारणतः लढत होत आहे, लढतीकडे कसं बघताय? नाही, मला काय अडचण वाटत नाही. हा, काही अडचण नाही, कारण ही लाडकी बहीण फार महत्वाचं आहे. हा, लाडकी बहिणीवर का नाही महिला तर कोणाचं ऐकत नाहीत, त्यांच्या नवऱ्यांचं सुद्धा ऐकत नाहीत. बरोबर. मुलांचं ऐकत नवरं जाईन नाही. कारण आज पण महिलांच्याकडे नवऱ्यांच्याकडे पैसे मागितलं तर त्यांना हातात पैसे हो, नाही तर पैसे मिळतच नव्हते नाही. बरोबर. आता डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे आल्यामुळे ते मग नाही त्याच्यामुळे लाडक्या बहिणी या महायुती सोबत राहणार. माहिती समज. एकंदरीत प्रकाश आवाड यांना असतील, राहुल दादा आमदार असतील, तर ह्यांचं कामाची पद्धत तुम्हाला कशी वाटते? तुम्ही आता तुम्ही खूप जवळनं त्यांच्यासोबत फार चांगलं आहे. त्यांचं व्हिजन का नाही फार चांगलं आहे आणि त्यांनी शब्दाला जाणं माधवराव महाडिक आप्पा असलेत, काय अमल साहेब असू देत, शोभिका वहिनी असू देत आणि प्रकाशांना असू देत, दादा हे राहुल साहेब असू देत, ही लोक शब्द दिले की पाळणारी माणसं आहेत. मला तिकीट दिलं हे माधवराव आप्पांनी दिलं, माधवराव महाडका साहेबांनी दिली. कारण ही कुंभोज जिल्हा परिषद का नाही राहुल साहेबांना तिकडचे 5 मतदारसंघ आले. बरोबर. हा, मग हे भाजपला इथं सोडायचं झालं तर का नाही शिंदेशाला तिकडे सोडलं, इथं भाजपला सोडायचं तर हे हातले मंडल एका बाजूला कुंभोज मधनं ताईंचं नाव होतं. आम्ही बी त्याने राहिलं तर आम्ही थांबलो पण असतो. बर. हा, म्हणजे ते काय त्यांची इच्छा असली तर की ते 2 महिने नाव त्यांचं चाललं होतं. हा, पण स्थानिक कुंभोजल्या गावातल्या लोकांची काय मानसिकता झाली की तिथला स्थानिक उमेदवार पाहिजे. हा, स्थानिक उमेदवार पाहिजे. त्यांनी सुद्धा म्हणजे ठरवलं असतं उभा राहायचं तर त्या लढल्या असत्या. एका बाजूला त्यांनी कार्यकर्त्याला संधी दिली, याच्यावरती तुमचं काय मत? कार्यकर्ते संधी दिल्यानंतर आम्ही सगळ्या गावातले शिष्टमंडळ आम्ही अमल साहेबांना, मुन्ना साहेबांना आणि आप्पांना भेटलो. बर. मुन्ना साहेब आम्ही एवढं त्यांना हे केल्यानंतर त्यांनी म्हणले मला वेळ द्या, माझ्या हातात नाही म्हणले, आमचा पक्ष काय आमच्या हातात निर्णय काही होत नाहीत, वरच्या लेवलला निर्णय होतात काय, आणि थोडा वेळ द्या. मग दिवसभर आम्ही वेळ दिलो. संध्याकाळी कार्यकर्ते असं म्हणाले की तुम्ही लढायलाच पाहिजे म्हणून. बर. काय पण आप्पांनी मला स्पष्ट सांगितले काय, शेवटला त्यांनी आम्हाला मुन्ना साहेबांनी अमल साहेबांनी आप्पांच्याकडे पाठवून दिले, तुम्ही जावा आणि आप्पांच्यावर चर्चा करा, आप्पांचं काय होते ते ठरवा. आप्पा म्हणाले एका शब्दात काय, चौले साहेब काय शौमिका जिल्हा परिषद सदस्य होऊन अध्यक्ष झाल्या काय, परत आमच्या घरातली कोण राहणार नाही जिल्हा परिषदला. बरोबर. स्पष्ट सांगितलंय पर्सनल. मग आमचे सहकारी किरण माळे आहेत, मग त्यांना विचारले किरण माळे तुम्ही राहणार आहे काय? किरण माळे काय म्हणला, मी ओबीसी आहे आणि ही जागा जनरलमध्ये आहे, त्यामुळे चौगुले साहेबांना तुम्ही संधी द्या. आणि ते सगळ्यांना 100 कार्यकर्त्यांना आप्पा म्हणाले काय, चेअरमन साहेब, चौगुले साहेब तुम्ही लढायचं चला, आणि अशोक माळे तुम्ही तालुक्यामध्ये लढायचं. त्यांनी आदेशही काढला आम्हाला. म्हणजे त्यावेळेला तिथं हे फायनलच करून फायनल केलंय. प्रकाशनाला विचारलं नाही, कुणाला विचारलं नाही, त्यांनी फायनलच करून टाकले. बरोबर. कारण ती त्यांच्याकडे जागा होती. बरोबर. मग जरी मी वाडे साहेबांचा कार्यकर्ता असलो तर त्यांनी मला माझं काम बघून आणि हे करून का नाही, आणि आमची बरेचसे वर्ष वडगाव मार्केट कमिटी कुठे बी आमची हात चालू आहे, त्यांची आमची युती होत असते. बरोबर. युती होत असते. आणि आम्ही एकदा शब्द दिला कुठल्याही निवडणूक लढवताना, मी सावकारांना असं सांगितलं, सावकार 2004ला तुमचा राजीव किसनला आम्ही सगळ्यांनी महाडिक साहेबांनी, आवाडे साहेबांनी मदत केली, तुम्हाला निवडून दिलं. त्याच्यानंतर 3 वेळा तुमचा आमदार झाला नाही म्हटलं. स्वतः सावकार माझ्या घरी आले की बाबा बाबासाहेब यावेळी मदत करायला पाहिजे, अण्णा सांगून मदत करायला पाहिजे, अशोक बापू एकदा माझा आमदार होऊ दे. बरोबर. सावकार म्हणलं कसं आहे, आमदार होतोय, निवडून होतोय, निघून जातोय, परत येऊन नाही, परत आपलं कोऑर्डिनेट राहत नाही.
खरं. आणि प्रकाश आवडे साहेबांचे 13 गावचे मतदान आहे की नाही, ते पूर्ण त्यांचं एकतर्फे आहे. तुमचा कसं इकडं आहे की नाही तसं तिकडं आमचं आवडे साहेबांचं आहे. एक आणि आप्पा तुम्ही आणि आवडे साहेब एकत्र राहिलं तर तुमचा आमदार होते मला. बरोबर बरोबर बरोबर. मग भविष्यात करूया, आपण एकत्र राहूया, हे करूया. अशी चर्चा त्यावेळेला चर्चा त्यावेळी. साहेब काय सांगाल की एवढं अशी काय आपली कामाची पद्धत आहे की लोकांच्यातून अशा चांगल्या पद्धतीने वाहवा होते? कसं आहे, मी लहानापण वयस्मयांचा पण प्रत्येकाला किंमत देत असते. बर. काय लहान मुलगा आला तरी माझ्याजवळ येतोय, वयस असला तरी येतोय. आणि 70-80 वर्षाचा का नाही वयस, पुरुष असू दे, स्त्री असू दे, महिला असू देत, काय त्यांचा मान सन्मान राखणं, या बसा, काय काम आहे, कामाचा विचारपूस करणे, काम होत असलं तर बघ हे होतंय, हे होतंय, म्हणजे जे काय होईल ते होत असलं तर होतंय, नाही तर नाही. तोंडावर. माझ्या ताब्यात आता कुंभोजमध्ये 3 बँका मी बघतोय. बर. नांदणी बँक, इचलकरंजी आवडे साहेबांची मर्चंट बँक, कल्लापण आवडे बँक, तिन्ही बँकेचे कर्जाच्या रूपात म्हणा, नोकरीच्या म्हणा, कारखान्याच्या माध्यम म्हणा, DKD शिक्षण संस्थेचे म्हणा, हे बरेचसे मुलांना मी म्हणजे रोजगार दिलो मी, म्हणजे नोकरीला हे केलं. त्यामुळे एवढं शक्य आहे तेवढं मी त्यांना म्हणजे उत्स्फूर्त देतो. आता गावात मंडळ आहेत, आमच्या गावात जवळ 100 ते 150 मंडळ आहेत. बरोबर. गणपती मंडळ, शिवाजी महाराजांची मंडळ, शिवजयंती साजरी असू दे, बसवेश्वर जयंती साजरी असू दे, किंवा हनुमान जयंती सगळ्यांना फुलाची पाकळी देऊन मी मदत करून, कधी किरणमळे असू देत, आम्ही गेली 15 वर्षी ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आहे. जातीपातीचं कधी जातीपाती कधी नाही जातीपाती राहिली. किरणमाळी असू दे, आणि आम्ही गेली 15 वर्ष आम्ही ग्रामपंचायतमध्ये सत्ता आमची चांगली आहे. आणि सगळ्यांना भरत ते विरोधक असलं तर त्याचं आम्ही कधीही काम करतो नाही. आव्हान काय कराल साहेब ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना आव्हान काय कराल? नाही, कुंभोजचा आता एक 4-5 महत्वाचे प्रश्न आहेत. एक बायपास रिंग रोड, ते बी आता 1,17,00,000 भोकरे DP ते MSC पर्यंत मंजूर झालेला आहे. 1,17,00,000 रुपये, 1 किलोमीटर 2 पॉईंट आहे. फक्त तिथं मोजणी व्हायच्या म्हणून थांबल्या. मोजणी झाली की तो रस्ता बायपास होते, म्हणजे गावाची रथ आहे. आणि रिंग रोड एक गावाबाहेरून एक रस्ता, कारण बाजार कुंभोजला बागायत क्षेत्र जास्त असल्यामुळे 33 हेक्टर म्हणजे जवळजवळ 9-9.5 एकर तर कुंभोज क्षेत्र आहे, आणि 100% बागायत आहे. त्यामुळं कारखाना चालू झालं की भयानक ट्रॅफिक आहे. बाजारा दिवशी तर अक्षरशः सकाळी 3 तास ट्रॅफिक हलतच नाही. बरोबर. त्यामुळे बायपास रोड, पूर्ण गावाभोवतीनं बायपास रिंग रोड, तळ्याचं सुशोभीकरण सुद्धा 3,50,00,000 अंतिम टप्प्यात आहे. ते बी पंकजा मुंडेंचं की नाही संवर्धन मधून की नाही ते बी अंतिम टप्प्यात आहे. जेव्हा सहीला गेले म्हणजे ते पण म्हणजे पूर्ण अंतिम टप्प्यात आहे. कुंभोज मध्ये पूर्व भाग म्हणजे इंदिरानगर, शाहूनगर आणि काही थोडा चांदोली वसाच्या एरियातला ती जमीन गायरान म्हणून आहे. त्यांची अजून 7-12 म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होईना. प्रॉपर्टी तो महत्वाचा आमचा कुंभोजचा फार मोठा प्रश्न आहे. अजून तिथं त्या जमिनीवर घरावर कर्ज मिळत नाही. असेसमेंटला नाव आहे फक्त, पण ते प्रॉपर्टी कार्ड होईना. प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे की नाही त्याची व्हॅल्यू खरेदी विक्री करता येईना. त्यामुळे पहिला प्रलंबित प्रश्न आहे, फार मोठा प्रश्न आहे. आणि हा कुंभोजचाच प्रश्न आहे, पूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न प्रॉपर्टी कार्ड. आणि त्यातले आमचे एक 76 ते 78 लोकांचं की नाही त्यावेळी संधी मिळाल्या त्यांना. या माध्यमातून ती नावं आम्ही तहसीलदारला या प्रांतांना भेटून की नाही त्यांनी थोडं चार्ट दिला, आणि त्या पद्धतीनं ही नावं कशी लावून घ्यायचं की नाही ती चार्ट करून त्या पद्धतीनं थोडं मिनिमम बाबा व्हॅल्युएशन प्रमाणे की नाही शासन नियमानुसार ते पैसे भरायचे. ते पैसे भरून नाही तर ते करून द्यायचं. ते प्रांत साहेबांनी म्हणले आम्ही सगळं करून देतो म्हणून सांगितलं. ते जे आम्ही आता तलाठी मार्फत की नाही सर्कल तलाठी मार्फत नाही सगळं सर्वे करून ते पूर्ण करायचं चालू आहे. आव्हान काय कराल साहेब लोकांना? आव्हान म्हणजे कुंभोजचं विकास म्हणजे रस्ते, गटर्स, शिक्षण, शाळा, मुलींना मोफत शिक्षण, तर शासनाचे जे योजना आहेत बरोबर ती पूर्ण त्याचं 100% अंमलबजावणी करणार. त्यात कुठली बी मी कमी पडणार नाही. कारण मला शासकीय कुठलंच पद नव्हतं. बरोबर. पहिल्यांदा मला शासकीय पद मिळालं नाही, मला काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं पूर्ण कामाचं झोकून मी 5 वर्षे मी आज दे
आमचा मुलगा असू दे अनिकेत, हम्म. काय सन्मती चौगुले असू दे, पूर्ण झोकून आम्ही की नाही कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघाचं पूर्ण कायापण केल्याशिवाय राहणार नाही. खरं बघायला गेलं तर आजपर्यंत कोणतंही पद नाही आणि कुठलेही पद नसताना देखील आम्ही या पद्धतीची कामं केलेली आहेत. कायम लोकांच्या मदतीला आलेलो आहे. आजपर्यंत आमच्याकडे एखादा माणूस मदत मागायला आलाय तर तो रिकाम्या हाताने परत गेलाय. अशा पद्धतीचं आज तागायत झालेलं नाही. अशा पद्धतीचं मत चौगुले साहेबांनी आज आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये होणारी ही लढत, अटीतटीची असणारी ही लढत आता ही अटीतटीची राहिलेली नाही, कारण लोक जे आहेत ते कामाच्या माणसाला संधी देणार आहेत. अशा पद्धतीचं मत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सुरू असलेला आपला हा आढावा, सुरू असलेला आपली ही जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय मुलाखती, तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.